चला एका साधिकाने सांगितलेल्या एका झपाटलेल्या घराच्या दुःखद कहाणीबद्दल जाणून घेऊया. ही फक्त एक कथा नाही तर एक घटना आहे जी 7 वर्षांपर्यंत चालली. मोठी बहीण नमिताचं लग्न मुकुलशी झालं आणि सुरुवातीला काही वर्ष त्यांचं आयुष्य अगदी शांततेत सुरू होतं. पण एक दुर्दैवी घटना घडली. नमिता बाळंतपणात मरण पावली आणि मग त्या मुलाला आई मिळावी म्हणून सुनीताने मुकुलशी लग्न केलं. पुढची 5 वर्ष गेली. सुनीतालाही एक मुलगा झाला आणि त्यांचं कुटुंब आता पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. एके दिवशी पाणी आणायला जाताना तिने मोठा मुलगा छोटू याला लहान भावाकडे लक्ष ठेवायला सांगितलं. पण ती परत आली तेव्हा घरात कोणीच नव्हतं. दोन्ही मुलं गायब झाली होती. खरी विचित्र गोष्ट तर ही होती की छोटू म्हणाला की तो तर खोलीत होताच नव्हता. मग एक भीतीदायक प्रश्न उभा राहिला. जर तो छोटू नव्हता तर सुनीताने बाळाजवळ कोणाला पाहिलं होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लहान बाळाचा मृतदेह जवळच्या आंब्याच्या बागेत सापडला आणि या रहस्याचं रूपांतर भयावह शोकांतिकेत झालं. आता 2 वर्ष उलटून गेली होती. सुनीता पुन्हा गरोदर होती, पण कुटुंबावर भीतीचं सावट होतंच. आणि म्हणूनच पुन्हा तसं काही होऊ नये म्हणून सुनीताच्या साधिका बहिणीला संरक्षणासाठी बोलावण्यात आलं. आणि ज्या रात्री बाळाचा जन्म होणार होता त्या रात्री अचानक एक भयंकर वादळ सुरू झालं. ओम गृहबंधनम संपन्नम. साधिकाने लगेचच घराला बांधायला म्हणजे सुरक्षित करायला सुरुवात केली. तिला जाणीव झाली की एक दुष्ट शक्ती घराबाहेर आहे, म्हणून तिने मुकुलला त्या वादळात बाहेर ओढलं तिचा सामना करण्यासाठी. तिची योजना तयार होती. त्या वादळात तिने मुकुलला एका विशिष्ट झाडावर कुऱ्हाडीने घाव घालायला सांगितले आणि स्वतः मंत्र म्हणू लागली. आणि जसं ते झाड जमिनीवर कोसळलं तशी एक वेदनेने भरलेली किंकाळी ऐकू आली. आणि तेव्हाच त्या आत्म्याची ओळख पटली. ते भूत दुसरं तिसरं कोणी नसून मुकुलची पहिली पत्नी नमिता होती. नमिताने मुकुलवर स्वार्थीपणाचा आरोप केला, पण मुकुलने तिला समजावलं की त्याने फक्त त्यांच्या मुलासाठीच लग्न केलं. पण नमिताच्या रागाचं कारण खूप खोल होतं. तिने एक गुपित उघड केलं. ती सुनीताची सख्खी बहीण नव्हती तर सावत्र बहीण होती. तिने सांगितलं की लहानपणी तिची सावत्र आई म्हणजेच सुनीताची आई तिच्यावर खूप अन्याय करायची आणि म्हणूनच तिला भीती होती की जो अन्याय तिच्यावर झाला तोच तिच्या मुलावरही होईल. याच भीतीमुळे तिने सुनीताच्या मुलाला मारलं. तेव्हा मुकुल आणि साधिकाने तिला खात्री दिली की सुनीता दोन्ही मुलांवर सारखंच प्रेम करते आणि कधीही भेदभाव करत नाही. हे ऐकून नमिता शांत झाली, पण तिने एक शेवटची ताकीद दिली. जर माझ्या मुलावर कधी अन्याय झाला तर मी परत येईन. यावरून एकच गोष्ट कळते, आई मग ती याच जगात असो वा परलोकात आपल्या मुलांचं संरक्षण नेहमीच करते.